या कवितेमधली त्या कवीची झोपडी म्हणजे काय का त्या कवीच्या झोपडीचं छत आहे काय त्या कवीच्या झोपडीचं छत आहे आकाश आणि त्या झोपडीचा सरफेस किंवा भूभाग म्हणजे हे सगळी पृथ्वी आणि तो कवी त्याच्या वर्णन करतो काय म्हणतो की राजा सही महाली लक्ष द्या एकच म्हणतं राजा सही महाली सौख्य कधी ना मिळाले ते सौख्य प्राप्त झाले या झोपडीत माझ्या राजाला त्याच्या महालामध्ये जे सुख मिळत नाही ते सुख मला माझ्या झोपडीत प्राप्त झाले का त्याने त्याची मेंटॅलिटी अशी ठेवली माझ्याकडून कोणाला त्रास नको पुढच्या कडव्यामध्ये तेच पण तुम्हाला कळेल पहिले कडवं कळालं राजा सही महाली सौख्य कधी ना मिळाले ते सौख्य प्राप्त झाले या झोपडीत माझ्या आणि त्या झोपडीकडे येणाऱ्यांना जाणाऱ्यांना तो म्हणतो की येता तरी सुखे या जाता तरी सुखे कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या आपल्याकडे पाहुणा जरी आला एक दिवस राहिला दुसऱ्या दिवशी नको नको होऊन जातो आपल्याला होतो का नाही आपण विचारतो बा उद्या जाणार वाटतो तुम्ही तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या अजून एक कविता मला आठवते